गुड मॉर्निंग गाईज. आता वाजले 10:30. माझी मीटिंग झाल्यानंतर मी परत झोपलो होतो कारण माझं रात्रभर डोकं दुखत होतं फार. पण त्याचा पण आवरून झाला आहे. आता आज आम्ही ब्रेकफास्टला ॲव्होकाडो टोस्ट करणार आहे, तर मी ब्रेड आणायला चाललो. फायनली मी आलो आहे ब्रेड घेऊन. हा आहे गहूचा ब्रेड आहे, जवळ असते बेकरी म्हणून लवकर आणता येतं. तर आणलं आहे आता आम्ही. झाली आहे सगळी तयारी. आता नाही चालू आहे म्हणजे आता ब्रेकफास्टला छानपैकी क्रिस्पी ॲव्होकाडो टोस्ट करणार आहे. थोडासा कच्चा असू शकतो, बट येस निघाला आहे व्यवस्थित आहे, सगळं छान पिकलेलं आहे. आता हे ॲव्होकाडो स्मॅश करून झाले माझं. आता मी ह्याच्यामध्ये फक्त बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टाकते. त्याच्यामुळे जरा चांगली टेस्ट येते. हां, त्याच्यानंतर फक्त चवीपुरतं मीठ आणि ब्लॅक पेपर चवीनुसार. चवीनुसार नाही, थोडंसं जास्त. हे लिंबू टाकते मी थोडीशी चव येण्यासाठी अजून. या ॲव्होकाडो टोस्ट खाण्यासाठी. आता निघालो आहे आम्ही, आमची झाली तयारी निघायची. आता चाललो आहे आम्ही, बाईकवर चाललो पण, आणि ऊन पण खूप जास्त आहे, पण जाणार आहे बाईकवरच चाललो पुण्याला असं. फोर व्हीलर घेऊन जायचं काही नाही, पण फक्त मग पार्किंगचा इश्यू होऊन जातो, त्याच्यामुळे आपल्या टू व्हीलर बरी पडली. पुण्याला गर्दी खूप असते परत. त्याच्यामुळे चाललो आहे आम्ही आता. चला भेटू नंतर. बाय बाय. आम्ही आता आलो आहे सिटीमध्ये, आणि बघू शकता तुम्ही किती जास्त ट्रॅफिक आहे. माझ्या घरचे बोलले होते तुझ्या आवडीची साडी घे. आम्ही आलो आहे आता सिटीमध्ये, आणि एवढी जास्त गर्दी आहे म्हणजे वाटलं नव्हतं किंवा डेला पण एवढी गर्दी असेल म्हणून, पण खूप जास्त आहे गर्दी, आणि ऊन पण खूप जास्त आहे. पण मग आता आम्ही पहिल्यांदा ती मूळचंदमध्ये चाललो आहे, कारण तिथं मला साडी पण घ्यायची आहे. त्यामुळं आधी म्हटलं मूळचंदमध्ये जावं, म्हणजे सावलीत पण बसता येईल. मूळचंदला पोहोचलो तर तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी इकडे. काही साड्या आवडल्यात प्रणिताला पण, तुम्हाला दाखवतो. छान वाटतं, पण ते जरा लाईन जास्त दिसतात का ह्याच्यावर? हां का, कारण लाईन ह्याच्यावर जरा जास्त दिसतात. बघ हे आता तसंच येणार का, दोरा निघणार त्याच्यात? अरे बघ ना, इथं दोरा निघलाय. ही साडी आवडली मला फायनली, आणि मग मी ती घेतली. आता आमची साडी घेऊन आम्ही निघालोय. जास्त भयंकर ऊन आहे, त्याच्यामुळे आम्ही सरबत खायला आलो. मला आईने अधिक मासासाठी ताट पण घ्यायला सांगितलं होतं, मग ते ताट घ्यायला आलो होतो. म्हणजे आम्ही बघत होतो शॉप, तर हे शॉप आम्हाला भेटलं. तुमची आता शॉपिंग झालेली आहे ऑलरेडी. आम्ही आता थकून गेलो आहे. सगळी बॅग तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल काय काय घेतलेलं आहे. आता आम्ही वाट बघतो एका मुलाची जो औषधं घेऊन येतो आहे.
तर बघू आता तो कधी येतो. बसलो आहे आम्ही सध्या. तेव्हा मला कसं झालं तेव्हा आलो होतो आपण इथं तेव्हा. बोल जरा त्याच्यात काहीतरी. हे बघा ही अशी रविवार पेठ आहे आणि इथं सगळं असं म्हणजे होलसेल भावामध्ये मिळतं. बऱ्याच गोष्टी स्वस्तात मिळून जातात इथं आणि छान आहेत. म्हणजे असं बल्क क्वांटिटी वगैरे घ्यायची असेल तर भेटून जातात चांगली इथं. सांगताना खूप हाय प्राईस सांगतात ते लोक, म्हणून सावध राहावं. बार्गेनिंग पण करू शकता तुम्ही. आम्ही आले आता महाराष्ट्रीयन थाळी खायला. त्याच्यामध्ये बघू शकता भाज्या काय काय आलंय. 3 चपाती आणि भाज्या एवढ्या आलेल्या आहेत. थाळी छान दिसते. त्याचा ॲड्रेस जर रास्ता पेठमध्ये नियर अपोलो थिएटर. ताक पण घेतलं आम्ही. साधं ताक म्हणजे साधंच ताक खूप आवडतं. थाळी खूप मस्त होती. एक थाळी दोघात सफिशियंट आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता एकदा येऊन. फळ आलेलं आहे सध्या, त्याच्यामुळे एवढं ऊन काही जाणवत नाही आहे. चांगलं वाटतंय. तर उन्हाने नको नकोसं झालं होतं ते खूपच, पण आता आभाळ आल्यामुळं छान वाटतंय. फायनली आता आम्ही घरी आलो आहे. आमचा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.